करा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्त स्मार्ट होता. त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला. क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. चिंकीची आयडिया. खूप वर्षापूर्वी कोणत्या तरी शहरात चिंकी आपल्या आई बाबांसोबत राहत होती. त्यांच्याशिवाय घरात पूजा नावाची एक कामवाली सुद्धा होती, जी घरातले सगळे काम करायची. बाईसाहेब, घरातली सगळी कामं झाली. ठीक आहे, आता लवकर जेवण बनव. बाईसाहेब, सगळं जेवण तयार झालं. ठीक आहे, आता तू लवकर चिंकीला शाळेतून घेऊन ये. बाईसाहेब, चिंकी सुद्धा शाळेतून आली. अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू होतं. नंतर एक दिवस पूजा आजारी पडते. बाईसाहेब, माझी तब्येत खूप खराब आहे. आज माझ्याकडून काही काम होणार नाही. काही अडचण नाही पूजा, आज तू सुट्टी घे. सुट्टी घेऊन पूजा घरी जाते. त्या दिवशी घरातली सगळी कामे आईला करावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूजाची वाट बघत असते, पण पूजा येत नाही. ही पूजा तर आज सुद्धा आली नाही.
आज पण सगळी कामं मलाच करावी लागतील. दुसऱ्या दिवशी आई पूजाची वाट बघत असते. देव करो आणि आज तरी पूजा येओ, नाहीतर आजही मलाच काम करावं लागेल. तेव्हा त्यांच्या घरी ज्योती नावाची दुसरी कामवाली येते. तू कोण आहेस आणि आमच्या घरी का आलीस? माझं नाव ज्योती. पूजाताईची तब्येत खूप खराब आहे, म्हणून जोपर्यंत तिची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तिने तिच्या जागी मला कामावर पाठवलं. या खरंच देवाचे तर आभार मानले पाहिजेत. चल आता लगेच कामाला लाग. ज्योती कामाला लागली. पूजाप्रमाणे ज्योती सुद्धा चांगलं काम करत होती आणि जेवण तर असं बनवायची की घरातले सगळे बोटं चाखत राहायचे. तू असंच रोज नवीन नवीन पदार्थ खायला कर. ठीक आहे चिंकी. आता ज्योती रोज चिंकीला नवीन नवीन पदार्थ करून खायला देत असते. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिच्या समोरून एक उंदीर पळाला. आई, माझ्या खोलीत उंदीर आहे. काय? कुठे उंदीर? तो बाहेर गेला. कुठे गेला? तो बघ. आई आणि चिंकी त्याच्या मागे पळाल्या, पण त्यापूर्वीच उंदीर पळून गेला. आई, जेरी तर पळून गेला. जेरी कोण? हाच उंदीर. तो टीव्हीवर टॉम अँड जेरी कार्टून होतं ना, त्यात उंदराचं नाव जेरी असतं. ठीक आहे, पण आता ह्या जेरीला कसं पकडायचं? आणि नंतर उंदराला पकडण्यासाठी आई आणि चिंकीने खूप काही घेतलं. यामध्ये जेरी नक्की अडकणार. हे खाऊन जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. ह्याच्या वासाने जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. एवढंच नाही तर त्याला पकडण्यासाठी आईने मांजर आणली. मांजराचं तर कामच असतं जेरीला पकडणं. आता जेरी कुठे जाणार? पण उंदीर काही हाताला लागला नाही. शेवटी हरून आई म्हणाली, जाऊ दे, मी हार मानते. पण चिंकीने हार मानली नाही. ती उंदराला कसं पकडायचं ह्याचा विचार करते. मी या जेरीला नक्कीच पकडेन. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिने पाहिलं की तो उंदीर चिंकीच्या शिऱ्याच्या वाटीत उरलेला शिरा खातोय. हे बघताच तिला सगळं समजलं आणि पळत आपल्या आईजवळ गेली. आई, मला समजलं की जेरीला कसं पकडायचं. चिंकीने पिंजऱ्यात ज्योतीने बनवलेला शिरा ठेवला आणि त्याच्या हँडलला लावलेली तार पकडून ती दूर जाऊन उभी राहिली. थोड्या वेळाने उंदीर शिऱ्याच्या वासाने आला आणि पिंजऱ्यामध्ये गेला. उंदीर पिंजऱ्यात येताच चिंकीने तार खेचली, ज्यामुळे उंदीर आत अडकला. ये, मी जेरीला पकडलं. पण तुला कसं कळालं की जेरी शिरा खायला येईल? ते ह्यामुळे की जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा पाहिलं की जेरी ज्योतिताईने बनवलेला शिरा खातोय. मग मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हापासून ज्योतिताई आलीये तेव्हापासून हा जेरी आपल्या घरी येतोय. बस मला कळालं की हा ज्योतिताईने बनवलेले मस्त पदार्थ खाण्यासाठी आपल्या घरी येतोय. अरे वा चिंकी, तू तर छान डोकं लढवलंस. थँक्यू आई. अशा प्रकारे चिंकीने नवीन कामवालीच्या छान पदार्थांमुळे घरात आलेल्या उंदराला आपल्या आयडियाने पकडले. तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की प्रत्येक प्रश्नाचे काही ना काही उत्तर नक्कीच असते.